मराठी सिनेसृष्टीमध्ये कुणी ना कुणी काही ना काही नवीन प्रयोग केला तरच आपली मराठी सिनेसृष्टी वाचू शकते हे आपल्या सर्वांनाच माहिती. असाच एक नवीन प्रयोग घेऊन एक नवीन चित्रपट समोर आलाय. त्या चित्रपटाचं नाव आहे अल्ल्याड पल्ल्याड. या चित्रपटाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच महत्त्वाच्या चित्रपटांबद्दल आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराय. मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस. साऊथ इंडस्ट्री मधला एक चित्रपट मागच्या वर्षी खूप जास्त चालला. त्या चित्रपटाचं नाव कांतारा. इतकंच काय तर अशाच जॉनर मधला एक मराठी चित्रपट देखील होता. त्याला खूप जास्त अवॉर्ड्स भेटले. प्रेक्षकांनी त्याला थिएटर्स मध्ये जास्त बघितलं नाही, पण त्या चित्रपटाचं खूप जास्त कौतुक केलं. तो चित्रपट म्हणजे तुंबाड. तर अशाच दोन चित्रपटांच्या लाईनअपला धरून अजून एक मराठी चित्रपट येतोय. त्या चित्रपटाचं नाव म्हणजे अल्ल्याड पल्ल्याड. आता अल्ल्याड पल्ल्याडचं फक्त एक टीजर रिलीज झालंय आणि त्यातली 2 गाणी तेवढी रिलीज झालेली आहेत. त्या दोन्ही गाण्यांनी प्रेक्षकांचं मन तर जिंकलं आहे. काल ते गाणं रिलीज झालं, त्यातलं अल्ल्याड पल्ल्याड गाणं तो एक रॅप सॉन्ग आहे. खरं तर ते गाणं देखील ऐकायला खूप छान वाटतं. त्याच्या आधी जे रांगडा नाच हे एक आयटम सॉन्ग रिलीज केलं, ज्यामध्ये माधुरी पवार हे डान्स करताना दिसतात. त्यांचा नृत्य महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना आवडतो, त्यामुळे ते गाणं देखील खूप जास्त गाजलं. आता खरं सांगायला गेलं तर त्या 2 गाण्यांपेक्षा या चित्रपटाचा जो टीजर काढला होता त्याच्यामध्ये संदीप पाठक यांचा जो काय सीन दाखवला, त्यांचं जे काही वेशभूषा दाखवली खूप भयानक होतं. आणि त्या एका टीजरमुळे 30 सेकंदाचा काहीतरी टीजर होता, त्या 30 सेकंदामुळे चित्रपटाची जी हाईप होती ती खूप जास्त शिगेला पोहोचली. कांतारा असू दे किंवा तुंबाड असू दे, या दोन्ही चित्रपटांना कुठेतरी मागे टाकत खूप जास्त हॉरर सीन्स आपल्या चित्रपटामध्ये बघायला भेटू शकतात का, असं आपल्याला नक्कीच वाटू शकतं. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की हा जो चित्रपट आहे अल्ल्याड पल्ल्याड, हा चित्रपट कांतारा आणि तुंबाड या दोन्ही चित्रपटांच्या जॉनरपासून थोडासा वेगळा असू शकतो. म्हणजे कांतारा तुंबाड हे प्रॉपर हॉरर मूव्हीज मध्ये घेऊन गेले होते. तुंबाड तर म्हणजे पूर्णच हॉरर होता. कांतारामध्ये देखील थोडीशी गावाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, आजूबाजूच्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण या दोन्ही चित्रपटांमध्ये पहिल्या प्लॉट पासून ते शेवटच्या प्लॉट पर्यंत खूप सिरियसनेस दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण अल्ल्याड पल्ल्याड मध्ये माझ्या मध्ये थोडंसं आपल्याला कॉमेडी बघायला भेटू शकते. कॉमेडी हॉररच्या जॉनर मध्ये हा अल्ल्याड पल्ल्याड चित्रपट जाऊ शकतो. ते जे गाणं आलं अल्ल्याड पल्ल्याड, त्या अल्ल्याड पल्ल्याड मधले जे काही बोल होते, म्हणजे त्या सर्व जादूटोनाला किंवा त्या संपूर्ण प्रसंगाला वर्णन करण्याचा जो काही त्या गाण्याच्या माध्यमातून प्रयत्न होता, तो थोडासा कॉमेडी टाइप मध्ये प्रयत्न जात होता असं मला वैयक्तिक वाटलं. त्यामुळे हा चित्रपट हॉरर कॉमेडी मध्ये जाऊ शकतो. आता हे खरं तर माझं वैयक्तिक मत आहे. खरं तर ट्रेलर आल्यावर आपल्याला समजेल की या चित्रपटाचा नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांचा किंवा संपूर्ण टीमचा आहे. यासोबत या चित्रपटाचं जर कौतुक ते हॉरर सीन्स किंवा नवीन प्रयोग या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून करायचं झालं ना, खूप चांगली कास्ट या चित्रपटामध्ये आहे. संदीप पाठक आहेत, मकरंद देशपांडे आहेत, परत गौरव मोरे आहे, अनुष्का पिंपुटकर आहे, चिन्मय उदगीरकर आहे, सक्षम कुलकर्णी. खरंच खूप चांगली कास्ट घेऊन चित्रपट पुढे आलेला आहे. आता एवढ्या चांगल्या कास्टला कसं दिग्दर्शक सांभाळतात हे बघण्यासारखं असेल. आणि यांच्यातलं जे काही टॅलेंट आहे ते टॅलेंट या चित्रपटातून बाहेर येईल का? संदीप पाठक यांचं नक्कीच टॅलेंट बाहेर येणार आहे, कारण की त्या टीजर मधून सरळ सरळ समजतं त्यांनी जो काही तो रोल केलेला आहे, भयानक रोल केलेला आहे. 30 सेकंद फक्त आणि फक्त आपल्याला हॉरर तो रोल बघायला भेटतो आणि संपूर्ण 30 सेकंदामध्ये भीती वाटते. अगदी त्या टीजरच्या कमेंट बॉक्स मध्ये मी बघितलं एका कमेंट अशी केली की स्वतः संदीप पाठक यांना झोप लागेल का, एवढा भयानक हा टीजर काढलेला आहे. खरंच टीजर उत्तम होता. चित्रपटाची हाईप खूप जास्त वाढलेली आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 14 जून 2024 ला. एक 20 दिवसाचा कालावधी आहे. पण या 20 दिवसामध्ये हा चित्रपट मार्केटिंग कोणत्या लेवलला जाऊन करतो हे बघण्यासारखं असेल, कारण की मराठी सिनेसृष्टीमध्ये मराठी चित्रपटांचं हे दुःख न राहिलेलं आहे की त्यांनी कधी चांगली मार्केटिंग करू शकत नाहीत. ते आता 20 दिवसांच्या कालावधीमध्ये ते किती चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकतात, कुठे कुठे जाऊन ते प्रमोशन्स करतात, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असं चित्रपट किती चालतोय. आणि माझ्या मते जर ट्रेलरने देखील असंच उत्तम कामगिरी केली जसं टीजरने केली तर नक्कीच पहिल्या आठवड्यामध्ये तर चित्रपट कसा का असेना चांगला वाईट चित्रपटाला गर्दी होईल, कारण की एक वेगळा प्रयोग घेऊन मराठी सिनेसृष्टी पुढे येते. मग त्या पहिल्या आठवड्यानंतर समजेलच की चित्रपट चांगला असेल तर गर्दी वाढत जाईल आणि चित्रपट खराब असेल लोकांच्या रिव्ह्यूज वरनं त्या चित्रपटाची गर्दी कमी कमी होत जाईल. पण पहिल्या आठवड्यात नक्कीच चित्रपटाला गर्दी जाण्याची खूप जास्त शक्यता आहे. 14 जूनला हा चित्रपट रिलीज होतोय. तुम्ही सर्वजण सहकुटुंब सहपरिवार चित्रपट बघायला जावा. मराठी सिनेसृष्टीला एक व्हेंटिलेटरवर जी सिनेसृष्टी थांबलेली आहे आपली, त्याला श्वासोश्वास देण्याचं काम हा चित्रपट करणार आहे, कारण की असे नवीन नवीन प्रयोग मराठी सिनेसृष्टीमध्ये जास्त होत नाहीत. नवीन प्रयोग होतोय, भरभरून प्रतिसाद द्या, खूप जास्त गर्दी करा थिएटर्समध्ये, इतकीच विनंती करतो आणि थांबतो. तुम्हाला कोणत्या चित्रपटाबद्दल ऐकायला आवडेल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, झपाटलेल्या 3 बद्दल मी या व्हिडिओमध्ये बोललोय. या व्हिडिओवर क्लिक करा आणि त्याबद्दल देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.